नमस्कार. विज्ञानयात्री विल्यम हॉवर्ड स्टीन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री विल्यम हॉवर्ड स्टीन हे अमेरिका देशाचे जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1972 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. क्रोमॅटोग्राफी आणि प्रथिने अनुक्रमांचे निर्धारण हे त्यांच्या संशोधन कार्यातील महत्त्वाचे विषय. अमायनो आम्ल यांचे प्रमाण निश्चितीकरण आणि त्यांचे विभक्तीकरण यासाठी विल्यम हॉवर्ड स्टीन आणि स्टॅनफोर्ड मूर यांनी स्तंभ कॉलम क्रोमॅटोग्राफी ही वैज्ञानिक पद्धत विकसित केली. क्रोमॅटोग्राफी हे मिश्रणातील विविध घटक एकमेकापासून वेगळे करण्यासाठी वापरले जाणारे एक अत्यंत महत्त्वाचे वैज्ञानिक तंत्र आहे. या प्रक्रियेत मिश्रण 2 टप्प्यातून फेजेस जाते. मोबाईल फेज हा एक द्रव किंवा वायू असतो ज्यामध्ये मिश्रण विरघळलेले असते आणि तो पुढे वाहतो. स्थिर फेज हा एक स्थिर पदार्थ उदाहरणार्थ कागद किंवा सिलिका जेल असतो ज्यावरून मोबाईल फेज वाहतो. मिश्रणातील विविध घटक या दोन्ही टप्प्याशी वेगवेगळ्या गतीने संवाद साधतात ज्यामुळे ते वेगवेगळ्या अंतरावर किंवा वेळेवर वेगळे होतात. पेपर क्रोमॅटोग्राफी यामध्ये साध्या कागदाचा वापर करून शाई किंवा नैसर्गिक रंगामधील घटक वेगळे करण्यासाठी वापरली जाते. थिन लेअर क्रोमॅटोग्राफी यामध्ये काच किंवा प्लॅस्टिकच्या प्लेटवर सिलिका जेलचा वापर केला जातो. गॅस क्रोमॅटोग्राफी यामध्ये वायूच्या स्वरूपातील मिश्रणाचे विश्लेषण करण्यासाठी याचा वापर होतो. हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी यामध्ये अत्यंत सूक्ष्म आणि अचूक विश्लेषणासाठी औषध निर्माण उद्योगात त्याचा मोठा वापर होतो. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी यामध्ये पदार्थांमधील विद्युत प्रभारांचा चार्ज आधारे घटक वेगळे करते. औषधांची शुद्धता तपासण्यासाठी, रक्ताचे किंवा विषाचे नमुने तपासून गुन्ह्याचा तपास करण्यासाठी, अन्नातील पोषक घटक किंवा भेसळ ओळखण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यातील प्रदूषके तपासण्यासाठी क्रोमॅटोग्राफी या वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग होतो. विल्यम हॉवर्ड स्टीन आणि स्टॅनफोर्ड मूर यांच्या पहिल्या प्रयत्नामध्ये क्रोमॅटोग्राफी या पद्धतीतील स्थिर टप्पा स्टेशनरी फेज यासाठी स्टार्च याचा वापर केला. स्टार्च स्तंभ कॉलम वापरून एका प्रोटीनचे विश्लेषण करण्यासाठी 2 आठवडे लागले. ही वेळ कमी करण्यासाठी त्यांनी आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी या पद्धतीचा अवलंब केला. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी पद्धतीने 3 ते 5 दिवसात प्रयोग पूर्ण होतो. स्टॅनफोर्ड मूर आणि डॅरिल स्पॅकमन यांच्या सहयोगातून विल्यम हॉवर्ड स्टीन यांनी पहिले स्वयंचलित अमायनो ॲसिड विश्लेषक तयार केले. मानवी मूत्र आणि रक्त यातील अमायनो आम्ल यांचे विश्लेषणासाठी विल्यम हॉवर्ड स्टीन यांच्या स्वयंचलित अमायनो आम्ल विश्लेषक पद्धतीचा वापर सुपरिचित आहे. सन 1950च्या दशकात विल्यम हॉवर्ड आणि स्टॅनफोर्ड मूर यांनी बोवाईन रायबोन्यूक्लिएज या जैव उत्प्रेरक प्रथिन आणि इतर प्रथिन रेणूंची रचना निश्चितीकरण या संदर्भातील संशोधन कार्य केले. स्फटिकीकृत रायबोन्यूक्लिएज या जैव उत्प्रेरक प्रथिनाच्या क्ष किरण विश्लेषणासह एकत्रित क्रम त्यांची कार्यप्रणाली स्पष्ट करतो. रायबोन्यूक्लिएज या जैव उत्प्रेरक प्रथिनाच्या रेणूची रासायनिक रचना आणि उत्प्रेरक क्रियाप्रणाली संदर्भातील संशोधन कार्यासाठी सन 1972 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार स्टॅनफोर्ड मूर आणि ख्रिश्चन बोहेमर ॲन्फिन्सेन्स यांच्यासोबत विल्यम हॉवर्ड स्टीन यांना देऊन गौरवण्यात आले. विल्यम हॉवर्ड स्टीन यांचा जन्मदिनांक 25 जून 1911 रोजी अमेरिका देशातील न्यूयॉर्क या शहरात झाला. न्यूयॉर्क शहरातील प्रोग्रेसिव्ह लिंकन स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे पदवी शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन पदवी शिक्षण कोलंबिया विद्यापीठात पूर्ण झाले. जीव रसायनशास्त्र हा विल्यम हॉवर्ड स्टीन यांच्या आवडीचा विषय. सन 1937 मध्ये त्यांनी इलॅस्टिन या जैव रसायन संयुगाच्या अमायनो आम्ल क्रम आणि रचना या विषयांतर्गत PhD साठीचा प्रबंध पूर्ण केला. विल्यम हॉवर्ड स्टीन यांनी जगभरात प्रवास केला. त्यांच्या संपूर्ण वैज्ञानिक कारकिर्दीत न्यूयॉर्क आयोजन केले. विल्यम हॉवर्ड स्टीन हे दीर्घ कालावधीसाठी रॉकफेलर
इन्स्टिट्यूट येथे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. तेथील तरुण सहकारी प्राध्यापकांना RNAs या जैव उत्प्रेरक संशोधन कार्यासाठी विल्यम हॉवर्ड स्टीन हे तज्ज्ञ मार्गदर्शक होते. या व्यतिरिक्त त्यांनी सन 1961 शिकागो विद्यापीठ आणि सन 1964 हार्वर्ड विद्यापीठ येथे प्राध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांनी सेंट लुईस आणि वॉशिंग्टन विद्यापीठात जैव रसायनशास्त्र विषयातील व्याख्यान दिले. त्यांच्या औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्टीन हे रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये बर्गमनच्या आधिपत्याखाली संशोधक झाले, जिथे त्यांचे बरेचसे महत्त्वाचे संशोधन कार्य झाले. सन 1939 स्टॅनफोर्ड मूर हे बर्गमनच्या प्रयोगशाळेत सामील झाले, जिथे त्यांनी आणि स्टीनने अमायनो ॲसिडवर लक्ष केंद्रित करून संशोधन सुरू केले. मूरच्या म्हणण्यानुसार आमच्या सहकार्याच्या सुरुवातीच्या काळात स्टीन आणि मी आयुष्यभर टिकणारी सहयोग प्रणाली तयार केली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस या क्षेत्रातील त्यांचे कार्य विस्कळीत झाले आणि त्यांनी युद्धांच्या प्रयत्नांना मदत करण्यासाठी तात्पुरते मार्ग वेगळे केले. स्टीन हे मानवी शरीरावर ब्लिस्टर एजंटच्या आण्विक स्केल प्रभावाचा संशोधन करण्यासाठी बर्गमनसोबत राहिले. त्यांनी पुन्हा सहकार्य करण्यास सुरुवात केली. तथापि सन 1944 बर्गमनच्या मृत्यूनंतर आणि त्यांना रॉकफेलर इन्स्टिट्यूटचे संचालक हर्बर्ट एस गॅसर यांनी बर्गमनचे अमायनो ॲसिडमध्ये काम सुरू ठेवण्याची संधी दिली. स्टार्च याच्या स्थिर टप्पा म्हणजे स्टेशनरी फेज उपयोजनाद्वारे स्टॅनफोर्ड मूर आणि विल्यम हॉवर्ड स्टीन यांनी कॉलम क्रोमॅटोग्राफीसह अमायनो आम्लांचे प्रमाण आणि विभक्त करण्याची पद्धत विकसित केली. मूलतः स्वहस्ते म्हणजे मॅन्युअली संग्रह केलेले सूक्ष्म अंश कलेक्टेड फ्रॅक्शन त्यांच्या नव्याने विकसित केलेल्या स्वयंचलित सूक्ष्म अंश संग्राहकामध्ये ऑटोमेटेड फ्रॅक्शन कलेक्टर यामध्ये गोळा केले गेले आणि प्रत्येक अमायनो आम्लाचे प्रमाण निनहायड्रीन या रसायनासह समायोजित रंग अभिक्रियेद्वारे निर्धारित केले गेले. विश्लेषण कालावधी कमी करण्यासाठी टू रिड्यूस द ॲनालिसिस टाईम यासाठी स्टॅनफोर्ड मूर आणि विल्यम हॉवर्ड स्टीन यांनी आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीसारख्या विभक्त करण्याच्या इतर पद्धती तपासण्यास सुरुवात केली. कारण स्टार्च स्तंभ वापरून एका प्रोटीनचे विश्लेषण करण्यासाठी 2 आठवडे लागतात. आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफीच्या सुरुवातीच्या प्रयोगादरम्यान 5 दिवसापर्यंत कमी केला आणि अखेरीस स्टीन आणि मूर यांनी डॅरिल स्पॅकमनच्या मदतीने ही प्रक्रिया आणखी कमी केली, ज्यामुळे पहिले स्वयंचलित अमायनो आम्ल विश्लेषक तयार झाले. प्रथिने क्रमामध्ये त्यांच्या सुप्रसिद्ध कार्याबरोबरच या स्वयंचलित अमायनो ॲसिड विश्लेषकाचा वापर स्टीनच्या मानवी मूत्र आणि रक्त प्लाझ्मामधील अमायनो ॲसिडच्या अभ्यासामध्ये देखील समाविष्ट केला गेला. अमायनो आम्ल विश्लेषणाच्या वेळेत सुधारणा करण्यात यश मिळाल्याने स्टीन आणि मूर यांनी सन 1950च्या दशकाच्या सुरुवाती संपूर्ण प्रोटीन रेणू विशेषतः बोविन रायबोन्यूक्लियसची रचना निश्चित करण्यास सुरुवात केली. त्यांनी सन 1960 रायबोन्यूक्लियसचा संपूर्ण क्रम निश्चित केला. स्फटिकीकृत रायबोन्यूक्लियस क्ष किरण विश्लेषणासह एकत्रित हा क्रम न्यूक्लियसच्या सक्रिय साईटच्या निर्धाराकडे नेतो. स्फटिकीकृत रायबोन्यूक्लियस या जैव उत्प्रेरक प्रथिनाच्या क्ष किरण विश्लेषणासह एकत्रित क्रम त्याची कार्यप्रणाली स्पष्ट करतो. रायबोन्यूक्लियस या जैव उत्प्रेरक प्रथिनाच्या रेणूची रासायनिक रचना आणि उत्प्रेरक क्रियाप्रणाली संदर्भातील संशोधन करण्यासाठी सन 1972 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार स्टॅनफोर्ड मूर आणि ख्रिश्चियन बोहेमर ॲन्फिन्सेन्स यांच्यासोबत विल्यम हॉवर्ड स्टीन यांना देऊन गौरवण्यात आले. विल्यम हॉवर्ड स्टीन यांना जैव रासायनिक क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले, ज्यात पुढील बाबींचा समावेश होतो. स्टॅनफोर्ड मूरसह क्रोमॅटोग्राफी आणि इलेक्ट्रोफोरोसिस मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटीचा पुरस्कार, स्टॅनफोर्ड मूरसह अमेरिकन केमिकल सोसायटीचे रिचर्ड्स पदक, काज लिंडरस्ट्रॉम लँग पुरस्कार, कोपेनहेगन, स्टॅनफोर्ड मूरसह रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक, विल्यम एच स्टीन यांना कोलंबिया विद्यापीठ आणि एशिवाय विद्यापीठाच्या अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिनकडून अनेक सन्मान मिळाले, ज्यात पुढील बाबींचा समावेश आहे. DSc पदवी
DSc पदवी योशिओ युनिव्हर्सिटीचे अल्बर्ट आइन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन, उत्कृष्टता पदक पुरस्कार, कोलंबिया विद्यापीठ पदवीधर विद्याशाखा आणि माजी विद्यार्थी संघटना. विल्यम हॉवर्स्टीन हे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते, ज्यात पुढील बाबींचा समावेश होतो: नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस, अमेरिकन सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट, बायोकेमिकल सोसायटी ऑफ लंडन, अमेरिकन केमिकल सोसायटी, अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड हार्वे सोसायटी ऑफ न्यूयॉर्क. सन 1969मध्ये विल्यम हॉवर्स्टीन यांना अचानक अर्धांगवायूचा अनुभव आला. गुइलेन बॅरे सिंड्रोम या व्याधीचे लक्षणे त्यांनी अनुभवले. दिनांक 2 फेब्रुवारी 1980 रोजी हृदयविकार आजारामुळे न्यूयॉर्क शहरात विल्यम हॉवर्स्टीन यांचे निधन झाले. विल्यम हॉवर्स्टीन हे प्रसिद्ध अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सन 1972 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. प्रथिनामधील अमायनो ॲसिडचा क्रम आणि प्रथिनांची रचना उलगडण्यासाठी त्यांना ख्रिश्चन ऑफिन्सेन्स आणि स्टॅनफोर्ड मूर यांच्यासह सन 1972चा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला. त्यांचा जन्म दिनांक 25 जून 1911 रोजी अमेरिका देशातील न्यूयॉर्क या शहरात झाला. त्यांनी हार्वर्ड आणि कोलंबिया विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रॉकफेलर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च, सध्याचे रॉकफेलर विद्यापीठ येथे काम केले. इथे त्यांनी त्यांचे सहकारी डॉक्टर स्टॅनफोर्ड मूर यांच्यासोबत रायबोन्यूक्लियेज या स्वादुपिंडातील एन्झाईमची रचना आणि कार्य स्पष्ट केले. दिनांक 2 फेब्रुवारी 1980 रोजी न्यूयॉर्क शहरात विल्यम हॉवर्स्टीन यांचे निधन झाले. विज्ञानयात्री विल्यम हॉवर्स्टीन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.